नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बॅचलर ऑफ एज्युकेशन सीईटी 2026 ही एक्झामिनेशन बघा आत्ताच मार्च एंडिंगला झालेली होती. परंतु काही सेंटर्स वरती टेक्निकल इश्यूमुळे काही विद्यार्थ्यांची एक्झामिनेशन जी आहे तर ती झालेली नव्हती. अशा विद्यार्थ्यांसाठी परत एक्झाम पुनर्परीक्षा जी आहे तर ती होणार आहे अशा विद्यार्थ्यांची. तर ती 5 एप्रिल 2026 ला होणार आहे. परंतु जे विद्यार्थी या अगोदर जे सेंटर होतं, तर त्या ठिकाणी येण्या-जाण्यासाठी खूप सारा खर्च जो आहे त्याचा खर्च झालेला होता. मग अशा विद्यार्थ्यांसाठी सी सेल मार्फत बस सुविधा जी आहे तर ती उपलब्ध करून दिलेली आहे. तर मग बघा विद्यार्थी मित्रांनो, मग त्यांची बसेस ज्या आहेत तर त्या कुठे लागणार आहे? तसेच त्यांचं शेड्यूल काय असणार आहे? येण्या-जाण्यासाठी कुठे तुम्हाला यावं लागणार आहे? त्या रिलेटेड जी नोटिफिकेशन आहे, तर ती नोटिफिकेशन आता बघूयात. या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल बघा, महाराष्ट्र शासन राज्य सामायिक परीक्षा, प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य मुंबई. या ठिकाणी बघा, बी-एड सी 2026 यामध्ये वाहन व्यवस्था परभणी. जे परभणीचं एक्झाम सेंटर होतं, तर त्या ठिकाणी जे विद्यार्थी देऊ शकलेले नाही, अशा विद्यार्थ्यांसाठीच ही सुविधा असणार आहे. तर बघा 27/3/26, 28/3/26 व 29/30/26 या रोजी तुमची एक्झामिनेशन होती. त्या ठिकाणी बघा तुम्हाला सेंटर जे आहे एम-जी-एम अकॅडमी परभणी हे तुम्हाला एक्झाम सेंटर असलेले विद्यार्थीच अ, त्यासाठी बघा तुम्हाला रविवारी दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2 वाजता तुमची पुनर्परीक्षा जी आहे तर ती आयोजित करण्यात आलेली आहे. मग सदर परीक्षा केंद्रावरील बाधित उमेदवारांना बीड, नांदेड बीड, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यामध्ये नव्याने परीक्षा केंद्र वाटप करण्यात आलेली आहेत. या ठिकाणी जे परीक्षा केंद्र जे आहे तर ते तुम्हाला वाटप केलेले आहे. म्हणजेच तुम्हाला हॉल तिकीटवर तसं मेन्शन केलेलंच असेल. सदर उमेदवारांना त्यांच्या परीक्षा केंद्रावर जाणे-येणे साठी सी कक्षामार्फत वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ही वाहन व्यवस्था महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ परभणी बस स्थानकासमोर सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत उपलब्ध असेल. वाहने सकाळी 9 वाजता सुटतील. त्यामुळे या सुविधेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी निर्दिष्ट वेळेत बस स्थानकावर उपस्थितीत राहावे. जे या सेंटरवर एम-जी-एम अकॅडमी परभणी हे जे काही तुम्हाला सेंटर होतं, तर अशा विद्यार्थ्यांसाठीच ही सुविधा असणार आहे. बघा, मग तुम्हाला कुठे यायचं आहे? तुम्हाला जाण्यासाठी पण बस आहे आणि परत येण्यासाठी पण बस असणार आहे. तुमचा पेपर 2 वाजता आहे आणि मग त्या ठिकाणी बघा पोहोचण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ परभणी या ठिकाणी तुम्हाला 7 ते 9 वाजेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. त्यानंतर तिथून ज्या बसेस आहेत तर त्या 9 वाजता सुटणार आहे. मग परत पेपर झाल्यानंतर त्याच बसेसनं तुम्हाला परत त्या ठिकाणी म्हणजेच परभणी बस स्थानकावर तुम्हाला सोडण्यात येणार आहे. अशा प्रकारे हे शेड्यूल जे आहे तर ते शेड्यूल असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ घ्यायचा आहे तर दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला 7 ते 9 वाजेपर्यंत उपस्थित राहायचं आहे. तसेच परीक्षा संपल्यानंतर संबंधित वाहनाद्वारे उमेदवारांना त्याच्या परीक्षा केंद्रावरून परभणी बस स्थानकासमोर अ, परत आणण्यात येईल. सदर वाहन व्यवस्था केवळ परीक्षार्थी उमेदवारांसाठीच मर्यादित असून इतर कोणत्याही व्यक्तींना या सुविधेचा लाभ घेता येणार नाही. बघा, ज्या विद्यार्थ्यांचाच पेपर आहे, त्या विद्यार्थ्यांनाच ही सुविधा असणार आहे. त्यांचे जर पालक असतील किंवा कोणी भाऊ-बहीण असतील, तर त्यांना ही सुविधेचा लाभ नसणार आहे. अशा प्रकारे ही नोटिफिकेशन जी होती सेल मार्फत आलेली, तर त्या रिलेटेड आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती बघितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.